सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 मे 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. इंधन दरवाढीचा भडका, प्रवास खर्चही महागला. गॅस दरवाढीमुळे महिला वर्ग हैराण, इंधन दरवाढीमुळे नोकरदारास प्रवास खर्चाचा भुर्दंड. सातारा जिल्ह्यात मार्च महिन्यापासून एलपीजी गॅस दरवाढ झाली असताना आता पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. इंधन दरवाढीच्या भडक्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले असून प्रवास आणि वाहतूक खर्च वाढला आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये शुक्रवारपासून वाढ झाल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सातारा जिल्ह्यात पेट्रोलचा भाव हा प्रति लिटर मागे 108 रुपये तर डिझेलचा भाव हा 94 रुपये पोहोचल्याने खिशाला झळ सोसावी लागत आहे. बहुजन समाज पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष गणेश अशोक थोरात राणा दोंडेवाडी यांचा भीषण अपघातात मृत्यू. मायनी गावच्या हद्दीत बहुजन समाजाचे अध्यक्ष गणेश अशोक थोरात राणा दोंडेवाडी यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचे वडील अशोक थोरात हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू आहेत. गणेश थोरात हे दुचाकीवरून आपल्या वडिलांना घेऊन दोंडेवाडी गावाकडे जात होते. कातरखटाव रस्त्यावरील ताबुगडे वस्ती परिसरात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकींनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गणेश थोरात आणि त्यांचे वडील गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ मायनी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी गणेश थोरात यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय दाखल्यांसाठी सेतूवऱ्यांची वर कमाई, विविध दाखल्यांसाठी लाभार्थ्यांची कोंडी, अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी. शाळा तसेच कॉलेजचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयात गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. ही संधी ओळखून सेतूवाल्यांनी आपली वर कमाई सुरू केली आहे. दाखल्यांसाठी 500 ते 1000 रुपयांची मागणी होत असल्याची तक्रारी लोकांमधून होत आहेत. याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी विभागात चालवत असणाऱ्या सेतू केंद्रवाल्यांना योग्य समज देऊन नियमानुसार पैसे घेण्यास सांगणे गरजेचे आहे. चालू एसटीची चाके निखळली. पुणे बंगळुरू महामार्गावर पाचोड फाटा परिसरात अनर्थ टळला. ईश्वरपूर तालुका सांगली आगाराची कराड ईश्वरपूर एसटी बस. राज्य सरकारने एसटी महामंडळ प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यात वारंवार अपयशी. पुणे महामार्गावर पाचोड फाटा तालुका कराड येथील उड्डाण पुलावर धावत्या एसटीची पाठीमागील चाके ऍक्सल मधून निखळल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. सुदैवाने एसटी चालकाने एसटीवर नियंत्रण कायम ठेवल्याने मोठा अनर्थ टळला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून नारदुष्ट बसेस रस्त्यावर चालवल्या जातात. दुसरीकडे आवश्यक ते लक्ष न दिल्याने रस्त्यावर एसटी बंद पडण्याचे प्रमाण मागील काही वर्षात सातत्याने वाढतच चालले आहे. एसटी वाटेतच बंद पडल्यानंतर तिकीट काढलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. पाचोड फाटा परिसरात प्रकार तर खूपच भयावह असून प्रवाशांच्या जीवाशी आणखी किती दिवस खेळ चालणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. ऑनलाईन औषध विक्री विरोधात देशव्यापी रणशिंग. दिनांक 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा भारत बंद. केंद्र सरकारवर दुर्लक्षाचा आरोप. ऑनलाईन औषध विक्रीला कायदेशीर मान्यता नसतानाही देशभरात सर्रासपणे इंटरनेटद्वारे औषधांची विक्री सुरू असल्याच्या निषेधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील सर्व केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना सहभागी होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सागर पाटील यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील औषध विक्रेते त्या दिवशी आपला व्यवसाय बंद ठेवून आंदोलनात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा महेंद्र गायकवाड हिंद केसरी. महिलांमध्ये हरियाणाचे काजल डोचक विजयी. 3 वेळचा उप महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाडने हिंद केसरीलाही गवसणी घातली आहे. अंतिम लढतीमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे महेंद्रला विजयी घोषित करण्यात आले. 3 वेळचा उप महाराष्ट्र केसरी किताब पटकवलेल्या सोलापूरच्या पैलवान महेंद्र गायकवाडने हिंद केसरी किताब पटकवला आहे. अंतिम लढतीमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे पैलवान महेंद्र गायकवाडला विजयी घोषित करण्यात आले. दरम्यान महिला हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत हरियाणाच्या काजल डोचक हिने गदा पटकवली आहे. साताऱ्यात मोबाईल चोरून ऑनलाईन फसवणूक. विश्वास संपादन करून मोबाईल घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी प्रेम सुर्वे राहणार कोडोली तालुका सातारा याच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मनीष माधवराव डेरे वय 58 राहणार बुधवारपेठ सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मांडवे तालुका सातारा तलावावर लाखोंची केबल चोरी, सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांना फटका, पोलिसांचे दुर्लक्ष. मांडवे तालुका सातारा येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातील सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल जाळून अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. आजपर्यंत वर्षभरात 3 ते 4 असे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी वेळोवेळी कल्पना दिली तरी पोलीस प्रशासन दुर्लक्ष होत असल्याने 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत, परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांची केबल चोरीस गेली, त्यांना त्यांची केबल पुन्हा परत मिळाली नाही. तसेच पोलिसांनी या चोरीचा आतापर्यंत छडा लावला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कामाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पाटण तालुक्यातील कालिका गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, सातारा पोलिसांचे आवाहन. कालिका इंडस्ट्री इंडिया आणि संपर्क अॅग्रो लिमिटेड ठाणे शाखा पाटण या कंपनीत पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली आहे. त्या अनुषंगाने फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शाहीरने केले आहे. त्रिपुटी खिंडीत साईड पट्ट्या कचऱ्याने वाहतूक धोकादायक. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य
रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष. त्रिपुटी खिंड ते कोरेगाव सातारा महामार्गावरील साईड पट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहतूक धोकादायक बनली असून वाहनधारक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या दुर्लक्षामुळे अपघातात धोका वाढल्याची भावना नागरिकांच्याकडून व्यक्त होत आहे. कोरेगाव ते सातारा मार्गावरील त्रिपुटी खंडित वळणाच्या ठिकाणी डोंगर बाजूच्या साईड पट्ट्या किमान 1.5 फूट खोल खचल्या आहेत. त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडले असून भविष्यात अवजड वाहने पलटी होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टीमुळे असल्यातच मोठे नाळे पडून साईड पट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.